हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब. तर अशा प्रकारे अन्वीचं होतं स्कूल आणि अन्वी पहा आमची उठण्यासाठी किती नाटक करत आहे. मी तिला उठवत आहे की अन्वी उठ, स्कूलला जायचं जायचं जायचं. आणि मग तिला उठवायचं सोडून मी आली इकडे. आमचे नेहमीप्रमाणे 2 दूध तापत आहेत आणि अन्वीच्या टिफिनची तयारी. तर आज मी इथे कांदा घेतला आहे, टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगादाणे, कोथिंबीर सगळं काही चिरून घेतलं आहे. जर माझ्याकडे कॉर्न असेल तर मी कॉर्न टाकले असते, मटार असेल तर मटार टाकले असते. मटार होते ॲक्च्युली पण फ्रोझन होते, ते टाकण्याची शेवयामध्ये काही मज्जा नाही. आणि हो, मी आज बनवते शेवया. तर पहा, शूट करण्याच्या नादात थोड्याशा खाली लागल्या होत्या. तर तूप टाकून अशा मस्तपैकी शेवया मी ते भाजून घेतलेल्या आहेत. तर या काही घरच्या शेवया नाहीत, घरी बनवलेल्या शेवया संपल्या आहेत. ह्या आहेत विकतच्या आपल्या शेवया डीमार्टमधून आणलेल्या. आणि मग इथे साईडला पाणी पण उकळायला मी आता ठेवत आहे. मग कढईमध्ये तेल टाकलं, जिरी, मोहरी, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगादाणे सगळं काही टाकून त्याला मस्तपैकी फ्राय करून घेतलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये शेवया टाकून मी पुन्हा एकदा त्या शेवयांना मस्तपैकी फ्राय करणार आहे. याच्यामध्ये तुम्ही लसूणचे छोटे छोटे बारीक कापही टाकू शकता. जी मधुराज रेसिपी आहे ना, त्याच्यामध्ये दाखवलं होतं तिने एकदा, की त्याच्यामध्ये याच्यामध्ये तिने छोटे छोटे लसूणचे पाकळ्या पण टाकल्या होत्या बारीक कापून. मी एकदा ट्राय केलं तर छान लागल्या होत्या, मस्त टाकल्या होत्या. पण सकाळी सकाळी लसूण सोलायला कंटाळा येतो म्हणून मी नाही टाकलं. बाकी तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे टाईम असेल तर. हे पाणी असं उकळलेलं आहे आणि शेवया ते सगळं टाकून मी कांदा लसूण सगळं हे टाकून काय म्हणतात त्याला, मीठ वगैरे टाकून सगळं काही परतून घेतलं छान. आणि मग अशा प्रकारे वरतून मग लागेल तसं पाणी टाकलं. पाणी थोडं जास्तच टाकायचं आणि झाकून ठेवायचं, म्हणजे शेवया अशा मऊ होतात आणि मोकळ्या होतात. आता या विकतच्या शेवया असतात ह्या काही चिकट होण्याचं फार काही प्रमाण कमीच असतं. आणि आपण तुपामध्ये ऑलरेडी त्याला भाजून घेतलेलं असतं, त्याच्यामुळे चिकट काही त्या फारशा होत नाहीत. आणि मग अशा प्रकारे होता अन्वीचा टिफिन तयार. तर आज मी दिलं तर टिफिनला तिखट शेवया. आणि हो, हे जे बिस्किट्स आहेत ना, ते US वरून आणलेले आहेत आमच्या ढवळे काकूंच्या यांनी मुलाने आणलेले आहेत. ते बिस्किटं त्यांनी दिलेले आहेत. हे बॉर्बनचे नाही, त्याच्या शेजारचे आहेत ते कॅरमलचे जे बिस्किट्स आहेत ते, चॉकलेट वगैरे भरपूर त्यांनी परफ्यूम वगैरे दिलेत आम्हाला. तर शेअर करेन मी तुम्हाला. आणि अशा प्रकारे हे पाहिजे असं बिस्किट आहेत, असे बिस्किट्स दिलेत त्यांनी. US वरून आणलेले आहेत ते बिस्किट्स. आणि आपल्या इंडिया मेडचे बॉर्बॉन बिस्किट्स. आणि काही अन्वीना शेअर करून खाते म्हणून थोडं मी जास्तच देते, ती काय असे बिस्किटाची फार फॅन नाही आहे. आणि फ्रूट्समध्ये दिलं तर स्ट्रॉबेरी अन्वीला फार आवडते. स्ट्रॉबेरीचा सीझन चालू झालेला आहे. कोणी महाबळेश्वरला जात असेल, पाचगणीला जात असेल तर आपण तिकडून मागवतो स्ट्रॉबेरी. तुम्ही मागवता का नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तिकडच्या स्ट्रॉबेरीज आहेत, छान असतात, आपल्या इथल्यापेक्षा गोड आणि छान असतात, आंबट लागत नाहीत फार. आणि हे पहा अशा प्रकारे मग मी दिलं तर आता हे थोडंसं रिटर्न गेलेलं आहे, की कसं मी ते कांदा टोमॅटो वगैरे भाजलं होतं शेवयांसाठी ते आहे. आणि मीठ टाकून भाजायचं.